हाय गाईज, मी माधुरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे हेल्दी मुखवास. बघा याचे किती बेनिफिट्स आहे मी समोर तुम्हाला सांगणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे धना डाळ, चिया सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, अजवाईन, अलसी सीड्स, बडीसोप आणि तीळ. अजवाईन्स मीन्स ओवा आणि अलसी सीड्स म्हणजे जवस. चला तर आपण ते बनवायला घेऊया. आपण कढई गरम करायला ठेवली, त्यात आपण तीळ भाजतो आहे. छान रोस्ट करून घ्यायचं आहे याला आणि तीळ बघा, तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असतं. बोन आणि टीथसाठी हे खूपच छान आहे आणि स्किनसाठी सुद्धा. आता बघा सोप आणि ओवा आपण घेतो आहे. तो पण सोपमध्ये पोटॅशियम भरपूर असतं. मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेमसाठी सोप खूपच छान आहे. आणि ओवा तर विचारूच नका तुम्ही. जॉईंट पेन, कफ, कोल्ड साठी खूप छान आहे. आता आपण घेतो आहे अलसी सीड्स आणि चिया सीड्स. बघा हे अलसी सीड्स पण जास्ती आपल्याला भाजून घ्यायचं नाही आहे, कारण ते जास्ती भाजल्यामुळे कडू होतं. आणि अलसीमध्ये काय आहे, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि गुड कोलेस्ट्रॉल आपलं वाढवतं. आपला हेअर लॉस कमी करतं. आणि चिया सीड्समध्ये भरपूर फायबर्स असतात, त्यामुळे आपला वेट लॉस पण होतो. आणि आता आपण घेतो आहे धने डाळ. आणि धने डाळ पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि या सगळ्या इन्ग्रेडियंट्समध्ये ना भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स आपल्याला हे सगळं मिळणार आहे. आता आपण पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स घेतो आहे. त्यात पण मॅग्नेशियम भरपूर असतं. इतक्या न्यूट्रिएंट्सनी परिपूर्ण आहे ना हे आपले सगळे 8 पण इन्ग्रेडियंट्स. आपल्याला डायजेशनचा प्रॉब्लेम होत नाही. अपचन व गॅस आपलं कमी होतं. हे रोज आपण ब्रेकफास्ट, लंच, डिनर नंतर एक चम्मच आपण हे घेऊ शकतो. बघा मी आता हे सगळं मिक्स करते आहे. आपल्याला वाटल्यास थोडं मीठ घालू शकता, नाही घातलं तरी हरकत नाही आहे. आणि याने ना आपले भरपूर प्रॉब्लेम कमी होतात. बघा आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा.